आमदार निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष टोकाला गेलेला आहे। खरंय, मात्र यामुळे राणेंच्या कुटुंबातला वाद देखील चव्हाट्यावर आलाय। पालिका निवडणुकीच्या निमित्तानं कोकणात आणि महायुतीत नेमकं काय धुमाशान सुरू आहे, पाहुयात हा विशेष रिपोर्ट। राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल। भाजप कार्यकर्त्यांच्या घरात पैशांची बॅग। नोटांच्या बंडलवरून राणे बंधू भिडले। म्हणजे कालच्या त्या सणचालीना वेग आला। हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार हे जमा करायचे। पाहिलं, शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंनी पोलिसांच्या उपस्थितीत स्टिंग ऑपरेशन करत भाजपची पोलखोल केली आहे। भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकरांच्या घरावर धाड टाकत निलेश राणेंनी पैशांची बॅगच समोर आणली। म्हणजे कालच्या त्या सणचालीना वेग आला। हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे हे प्रकार हे जमा करायचे। या नमस्कार, कोण आपण? मी श्रीपे माने। इकडे या, माने साहेब इकडे सर। हे पैसे एवढंच नाही तर निलेश राणेंनी ज्यांच्या घरात पैसे आढळले त्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी काय संबंध आहेत हेही उघड करून सांगितलंय। आणि विजयजी केनवडेकर कोण आणि कुठल्या पक्षाचं काम करतात हे मला काय वेगळं सांगायला नको। इकडे जर आपण बघाल इथे सन्माननीय रवी चव्हाण साहेबांचा फोटो देखील आहे। हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, एवढंही आपण बघू शकाल। या प्रकरणी निलेश राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या दौऱ्यानंतरच पैसे वाटप सुरू झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय। तर निलेश राणे काँग्रेस सारखा आरोप करतायत, त्यांनी नारायण राणेंचा आदर्श घ्यावा असा टोला रवींद्र चव्हाणांनी लगावलाय। सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये आले होते 2-3 दिवसापूर्वी आणि आम्हाला संशय आला की हे आता काहीतरी गडबड करायला आलेत। पोलीस अधिकाऱ्यांसमोर आणि निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मी ते सगळं दाखवलं। मी साहेब हे फक्त 25-50 लाखाचा विषय नाही आहे, ह्या घरामध्ये रोज 2-3 दिवसांपासून पैसे येत आहेत आणि जात आहेत। आले की अर्ध्या तासात विल्हेवाट लावायची, आले की अर्ध्या तासात माणसं घेऊन जाणार। आपण एक मत जर 10, 15, 20 हजार 25 हजारापर्यंत जाणार असू तर कुठे आपण कसे लढवणार हे सगळे गरीब लोक? ते काय तिथे सापडलं असेल तर ते कसं आहे, काय यंत्रणा करेल, पण त्यासाठी प्रेस कशाला करायला पाहिजे होती? त्याचा अर्थ काय? काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही। खोटा नेरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांची दिशाभूल करण्याचं एक काम करतायत। राणे साहेबांचा आदर्श बाळगला पाहिजे। दुसरीकडे भाजपनं मात्र हमाम में सब नंगे हे म्हणत निलेश राणेंना मंत्री नितेश राणेंनीच प्रतिआव्हान दिलं। तर महायुतीतच संघर्ष पेटल्यानं आता ठाकरे सेनेच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। भाजप निवडणुकीत पैसे वाटतो हेच निलेश राणेंनी दाखवून दिल्याचं म्हटलंय। भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये। मग प्रत्येकाचे, कोणाचे क्रशर आहेत, कोणाचे व्यवसाय आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, मग तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी, सखोल चौकशी, निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांगतो। कारण जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते। निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले, भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली, उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं। सिंधुदुर्गमध्ये पालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष सुरू आहे आणि याचमुळे राणे बंधू आपापल्या पक्षांसाठी आता थेट एकमेकांना भिडलेत। सत्ता कुणाची येणार ते मतदार ठरवणार। मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं राणे कुटुंबातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला एवढं मात्र खरं। आता वाद निवडणुकीनंतर तरी थांबणार की तो पुढच्या काळातही अशीच भाऊबंदकी सुरू राहणार
याकडेही लक्ष लागलंय. विनायक वंजारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग.